बुलेटिनमध्ये सकाळच्या 100 बातम्या. आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला. शेतकरी विरोधी आणि विसंवादी सरकार असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सरकारवर टीका केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या चहापानाच्या कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री धनंजय मुंडे एकत्र दिसले. मात्र अजित पवारांनी मुंडेंची बोलणं टाळलं. त्यामुळे आता मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवार ठोस निर्णय घेणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुतीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना हे अधिवेशन 4 आठवडे चालणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विरोधकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असं अजित पवार म्हणाले. विरोधकांची स्थिती हम आपके है कौन अशी झाली आहे. विरोधकांना चर्चा करण्याची संधी होती, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला. विरोधकांच्या 9 पाणीपत्रावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार टीका केली. विरोधकांची संख्या कमी मात्र पत्र मोठं, अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. आरोपाला आम्ही कामातनं उत्तर देऊ. महाराष्ट्राचा विकास हाच आमचा अजेंडा. रडगाणं गाण्यापेक्षा विरोधकांनी विकास गाणं गावं, असं शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कोरटकरला थेट इशारा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा कुणीही असू द्या, त्यांना सोडणार नाही, असा कडक इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. राज्यात भाजपच्या सरपंचांची हत्या होत असेल तर सर्वसामान्य माणसाचं काय, असा सवाल त्यांनी केला. गेल्या 10 वर्षात 8.5 वर्ष देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते, असं म्हणत त्यांनी गृह मंत्रालयाच्या कारभारावर टीका केली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खोटा अजेंडा राबवल्याप्रकरणी धनंजय मुंडेंना सह आरोपी केलं नाही. राजकीय मित्राला वाचवणं, खून, खंडणी आणि जमिनी बळकावण्याचे प्रकार घडल्यास त्यांच्या टोळ्यांना सुट्टी देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. महाडचं ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवानिमित्तानं मंत्री भरत गोगावले आणि पालकमंत्री आदिती तटकरेंनी दर्शन घेतलं. दोघांमध्ये अद्याप पालकमंत्री पदाबाबतचा तिढा कायम असल्याचं दिसून आलं. आदिती तटकरे आणि गोगावलेंनी एकत्र दर्शन घेणं टाळलं. ठाण्यातील रविवारी दोन्ही शिवसेना भिडल्याचं बघायला मिळालं. आनंदाश्रम परिसरात दोन्ही शिवसैनिकांमध्ये अभूतपूर्व राडा झाला. खासदार संजय राऊत मेळाव्यासाठी गेले असता त्यांना विरोध करण्यात आला. ठाण्यामध्ये खासदार संजय राऊतांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. खासदार संजय राऊतांनी ठाण्यातल्या आनंद आश्रमात आनंद दिघेंना अभिवादन केलं. यावेळी संजय राऊतांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. संजय राऊतांनी आनंद दिघेंच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसैनिकांनी आनंद दिघेंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला. तसंच राऊतांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला घातलेला हार सुद्धा शिवसैनिकांनी काढून फेकून दिला. खासदार संजय राऊतांनी ठाण्यातल्या राड्यावर आक्रमक प्रतिक्रिया दिली. गद्दारांनी महिलांना पुढे केलं, असं संजय राऊतांनी आपल्या भाषणात म्हटलं. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अधिवेशनात विरोधी पक्षांची रणनीती ठरवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या विविध पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीकडे महत्त्वाच्या नेत्यांनीच पाठ फिरवली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अतिशय चांगलं आणि संतुलित अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न आहे. आर्थिक शिस्त पाळताना भांडवली खर्चावर परिणाम होणार नाही याची काळजी घेऊन कोणतीही फ्लॅगशिप योजना बंद करणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. आणि आता पुढची बातमी आहे. महायुतीमध्ये कुठलंही कोल्ड वॉर नसल्याचं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं. पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या दोन्ही बाजूला दोन्ही उपमुख्यमंत्री बसले होते. यावर भाष्य करताना आमच्यात केवळ खुर्चीची अदलाबदल झाल्याचं शिंदे म्हणाले. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. गेल्या काही दिवसांपासून शिंदे आणि भाजपमध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगते आणि यावरून आमच्यात कुठलंही कोल्ड वॉर नाही असं सांगायला उपमुख्यमंत्री शिंदे विसरले नाहीत. बघूयात. सरकारची टर्म नवीन असली तरी सुद्धा आमची टीम जुनीच आहे. फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्यांची बदलाबदल झाली. अजितदादांची मात्र फिक्स आहे. दादाचं पर्याप्त, नो टेन्शन. तुम्हाला फिक्स ठेवता आले नाही त्याला मी काय करू. पण ठीक आहे, आम्ही अंडरस्टँडिंग करायला पाहिजे. आमची रोटेटिंग चेअर आहे.
अंडरस्टँडिंग आपण देखील बातम्या ब्रेकिंग न्यूज वगैरे हे सगळं आपण करतो, पण तुम्ही ब्रेकिंग न्यूज किती दिले तर आमच्यामध्ये काय ब्रेक होणार नाही. त्यामुळे तेही होणार नाही. आणि कोल्ड वॉर कुठलं काय, कुठं आहे का काय? उन्हाळ्यामध्ये कुठं कोल्ड वॉर असतं? इथे सगळं थंडा कुसकुस आहे आणि काही नाही आमच्यामध्ये. तर शिंदेंकडे असलेल्या खात्यातील प्रकल्पांना स्थगिती दिली नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. ही फाईल कधी माझ्याकडे आली नाही, मी त्याच्यावर कधी बघितलंही नाही आणि मी त्याच्यावर कुठली स्थगिती दिली नाही. तर मला असं वाटतं की जिथे एखादी चूक होते असं लक्षात आलं तर मी स्थगिती निश्चितपणे देईल आणि त्याच्यामध्ये आवश्यकता पडली तर समजा खातं शिंदे साहेबांच्या शिवसेनेचं असेल त्यांच्याशी चर्चा करेल किंवा दादांकडचं असेल तर त्यांच्याशी चर्चा करेल. पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. राज्यातील 257 पात्र लाभार्थ्यांनी ऊस तोडणी यंत्राची खरेदी केली आहे. त्यापैकी 116 लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आली आहे. उर्वरित 141 लाभार्थ्यांचं अनुदान थकलंय. भविष्यात रस्ते सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देऊन सर्वसामान्य जनतेला वाहन चालवण्याबाबत प्रबोधन आणि अनुशासनाच्या माध्यमातून शिक्षित करण्याचं मोठं आव्हान परिवहन विभागानं स्वीकारणं आवश्यक आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिपादन केलं. राज्य परिवहन महामंडळातील पुण्यातील घटनेनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. या घटनेनंतर एसटी महामंडळात आयपीएस अधिकाऱ्यांची नेमणूक करणार अशी माहिती परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली. भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह अन्य काही मुलींची यात्रेदरम्यान टवाळखोरांनी छेड काढली आणि या घटनेबाबत 2 दिवसांपूर्वी पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली. याबाबत छेड काढणारे कोणत्या पक्षाचे आहेत हे लगेचच जाहीर करा असं आव्हान जयंत पाटलांनी सरकारला केलंय. पुण्याची जी आज अवस्था आहे ती सांगलीची होऊ नये अशी भीती वाटते. तरुणांनी अंमली पदार्थांच्या आहारी न जाता कला आणि क्रीडा जोपासली पाहिजे असं मत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं व्यक्त केलं. सांगली ही सांस्कृतिक नगरी आहे, तिचं पावित्र्य तुम्ही जपा असं आवाहन सोनाली कुलकर्णीनं केलं. कराची वसुली करताना कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नाकी नऊ आलेत. त्यामुळे कराची वसुली व्हावी यासाठी पुन्हा एकदा पालिका प्रशासनानं 15 दिवसांची अभय योजना लागू केली आहे. 1 ते 15 मार्च अभय योजनेचा कालावधी वाढवण्यात आलाय. पूर्वेकडील वाढलेला वाऱ्याचा दबाव आणि समुद्रातील तापमान त्यामुळे आज आणि उद्या राज्यामध्ये वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेनं वर्तवली आहे. तर राज्यभर उष्ण दमट हवामान राहणार असून धुक्याचा अनुभव येईल असंही वेधशाळेनं म्हटलं. मागील आठवड्यात चढा असलेल्या तापमानाच्या पाऱ्यात आता काहीशी घट झाली आहे. मात्र मुंबईकरांना आता उन्हाच्या झळा बसणार आहेत. मार्चमध्ये असह्य उकाडा असणार अशी चिन्ह हवामान खात्यानं वर्तवली आहे. सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या बंद जलवाहिनीचं काम रखडल्याचा परिणाम उजनी धरणातील पाणीसाठ्यावर झालाय. उन्हाळ्यात पाणीसाठा अजून कमी होणार असून जलपुरवठ्याचं नियोजन कसं करायचं याची चिंता भेडसावतेय. सांगली जिल्ह्यातील औदुंबर इथल्या अंकलखोप मळी भाग इथून येणाऱ्या दत्त मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात पडलेल्या खड्ड्यामुळे अपघातांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे इथे दत्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. मध्य रेल्वेवरनं विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याबाबत कारवाई करून रेल्वेनं एका दिवसात 220 विना तिकीट प्रवाशांवरती कारवाई केली. प्रवाशांकडून 55,210 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. पुण्याच्या बाजार समितीत लोकल कांद्याची सर्वाधिक आवक झाली तर कांद्याला कमीत कमी 1800 ते 2500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. खामगाव तालुक्यासह परिसरात गव्हाची काढणी सुरू झाली असून नवीन गहू बाजारात दाखल झालाय. अशातच खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाचे दर 200 ते 300 रुपये प्रति क्विंटलला कोसळलेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आवक वाढल्यानं लसूण, फ्लॉवर, कोबी, शेवग्याच्या दरात 10 ते 15% घट झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. सिडको भवनात काम करणाऱ्या 350 कंत्राटी कामगारांना जानेवारी महिन्याचं वेतन फेब्रुवारी उजाडला तरी मिळालेलं नव्हतं. मात्र सिडकोच्या कायमस्वरूपी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महिना संपल्यापूर्वीच बँक खात्यात वेतन जमा झाले. त्यामुळे एकाच इमारतीमध्ये काम करणाऱ्या 2 वेगवेगळ्या प्रवर्गासाठी होणाऱ्या भेदभावाविषयी संताप व्यक्त होतोय. फेब्रुवारीमध्ये देशात एकूण 16.11 अब्ज यूपीआय व्यवहार झाले असून त्यांचं मूल्य 21.48 लाख कोटी रुपये इतकं आहे. जानेवारीच्या तुलनेत व्यवहारांच्या संख्येत 5% घट झाली असून मूल्य सुद्धा 6.5% घटलंय.
यानंतर एक मोठी बातमी. राज्य सरकारच्या चहापानाच्या वेळच्या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. चहापानाच्या वेळी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात काहीही संवाद झाला नाही, त्यामुळे अजित पवारांनी धनंजय मुंडेंना टाळलं का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ही दृश्य आहेत कालच्या चहापानादरम्यानची. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. मात्र या दरम्यान अजित पवार आणि धनंजय मुंडे एकत्र दिसले खरे, मात्र अजित पवार यांनी धनंजय मुंडेंशी काहीही बोलणं टाळलं. त्यामुळे अजित पवारांनी धनंजय मुंडेंना टाळलं का अशी चर्चा आता वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का, त्याची घोषणा अजित पवार करणार का अशी देखील शक्यता वर्तवली जाते. पुन्हा पाहूया सकाळच्या 100 बातम्या. स्वारगेट एसटी स्थानकातील घटनेनंतर आरोपी दत्ता गाडेच्या मोबाईलची तांत्रिक तपासणी करण्यात आली. पीडित तरुणी आणि गाडे हे एकमेकांच्या संपर्कात नसल्याचं तांत्रिक तपासणीतून उघडकीस आलंय. राज्यातील निवासी डॉक्टरांवरती होणारे हल्ले रोखण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागानं वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये स्वतंत्र पोलीस चौकी उभी करण्याचा निर्णय घेतलाय. या संदर्भात वैद्यकीय शिक्षण विभाग आणि गृह विभाग यांच्यात प्राथमिक चर्चा सुरू आहे. स्वारगेट स्थानकातील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व आगारातील बस येत्या 15 एप्रिलपर्यंत स्क्रॅप करणार असल्याचं परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितलं. एसटीमध्ये पूर्वीसारखे सुरक्षा दक्षता अधिकारी नेमण्यात येतील आणि पोलिसांची गस्त वाढवली जाईल अशी माहिती मिसाळ यांनी दिली. कल्याण रेल्वे स्थानकाजवळ स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सेंटिसचं काम सुरू आहे. त्यामुळे मोठ्या बससोबतच अवजड वाहनांना रेल्वे स्थानकात परिसरात कल्याण वाहतूक उपविभागानं अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे. अमरावतीत जुन्या वादातनं एका तरुणाची चाकून भुसकून हत्या करण्यात आली. आदर्श गुप्ता असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील आमणापूरच्या कोंडार परिसरात स्थलांतरित पक्ष्यांनी हजेरी लावली. 20 पेक्षा अधिक प्रकारचे विदेशी पक्षी इथं आले आहेत. हे पक्षी पाहण्याची मोठी संधी प्राणीप्रेमींना पक्षीप्रेमींना उपलब्ध झाली आहे. मुलीच्या छेडछाड प्रकरणानंतर रक्षा खडसे आक्रमक झाले आहेत. रक्षा खडसेंनी आरोपी पियुष मोरेला फोन करून जाब विचारला. व्हिडिओ काढणाऱ्याला थोबाडीत का नाही मारलीस असा सवाल रक्षा खडसेंनी विचारला. केंद्रीय मंत्र्यांना मुलीच्या छेडछाड प्रकरणी पोलिसांकडे जावं लागणं ही धक्कादायक बाब असल्याची टीका जयंत पाटलांनी केली. राज्यातील लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीत असं ते म्हणाले. आपल्या नातीच्या छेडखानी प्रकरणात एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी होते असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ही गोष्ट खरी आहे असं स्पष्टीकरण एकनाथ खडसेंनी दिलं. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. दररोज छेडखानी आणि अत्याचाराच्या घटना घडत असतात. गृहमंत्र्यांच्या दुर्लक्षामुळेच या घटना घडत आहेत असा आरोप खासदार बळवंत वानखेडेंनी केला. रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी उदय सामंतांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. असं कृत्य करणाऱ्यांवरती पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे आणि अशी प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे असं सामंत म्हणाले. राज्यातील महिला असुरक्षित आहे. मुक्ताईनगरच्या घटनेवरनं हे स्पष्ट झाले अशी टीका आमदार विश्वजित कदमांनी केली. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात अधिवेशनात आवाज उठवणार असं कदम म्हणाले. यानंतर एक मोठी बातमी. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी प्रकरणी कोरटकर आज पोलिसांकडे मोबाईल जमा करणार आहे. नागपूर पोलिसांकडे मोबाईल जमा करणार. मोबाईल आणि सिम कार्डसह आवाजाचं सॅम्पल सुद्धा कोरटकर देणार आहे. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर सध्या अडचणीत सापडलाय. कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं, त्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. अशातच प्रशांत कोरटकर आज नागपूर पोलिसांच्या सायबर विभागात आपला मोबाईल आणि सिम कार्ड तसंच आपल्या आवाजाचं सॅम्पल देणार असल्याचं बोललं जात आहे. पुन्हा पाहूया सकाळच्या 100 बातम्या. बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या कार्यप्रणालीबाबत वरिष्ठ कार्यालयाला पत्र देण्यात आले. बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सीसीटीव्ही कोणत्या कारणामुळे बंद आहे याचा खुलासा करावा अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली. सिंधुदुर्गातल्या मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीचं काम प्रसिद्ध शिल्पकार अनिल सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली केलं जाणार आहे. दरम्यान अनिल सुतार यांनी राजकोट इथे जाऊन पुतळा उभारणीच्या कामाचा आढावा घेतला. नांदेड शहराजवळच्या नसरतपूरमधल्या कोंडवाडा पुन्हा उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामपंचायत कार्यालयात आलेल्या विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवकांना घेराव घालत ग्रामस्थांनी जाब विचारला.
नीलम गोरेंबाबतच्या वक्तव्याचा निषेध करत अमरावतीच्या दर्यापुरात संजय राऊतांविरोधात निदर्शनं करण्यात आली. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राऊतांच्या पोस्टरला जोडे मारत आंदोलन केलं. नागपूरच्या बोधगया इथल्या महाविहार हिंदूंच्या तावडीतनं मुक्त करा या मागणीसाठी संविधान चौकात रास्ता रोको करण्यात आला. यावेळी संविधान चौकात मानवी साखळी रचत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नांदेडमध्ये कर्नाटकच्या बसेस अडवून शिवसेना उबाठाच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं. कर्नाटक राज्यातील चालक आणि वाहकांचा सत्कार करत त्यांना गांधीगिरी पद्धतीनं इशारा देण्यात आला. मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. माणगाव बाजारपेठ ते मुगवली फाट्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. 7 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. मुंबईच्या गुराईतील जामदाडा परिसरात ग्रामस्थांनी स्वखर्चानं स्मशानभूमी बांधली. यापूर्वी समुद्रकिनारी उघड्या शवदाहिनीवरती ग्रामस्थांना अंत्यसंस्कार करावे लागायचे. समुद्राला भरती आली तर अनेकदा मृतदेह वाहून सुद्धा जायचे. दरम्यान नवीन स्मशानभूमी बांधण्याच्या मागणीकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलं होतं. त्यामुळे ग्रामस्थांनी 10 लाख रुपये खर्च करून परिसरात स्वतंत्र स्मशानभूमी बांधली. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं वाशिममध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. 1000पेक्षा अधिक स्वयंसेवकांनी या अभियानात सहभाग घेतला. अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम हे गाव खारपान पट्ट्यात येतं. त्यामुळे इथे पिकांचं उत्पादन कमी प्रमाणात होतं. तरी देखील इथले ग्रामस्थ हार न मानता भुईमूग आणि गुळापासून गुळपट्टीचा उद्योग करून भरघोस उत्पन्न मिळवत आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याच्या दरात वाढ झाली. मागील वर्षी कांद्याचा 1300 ते 1500 रुपये प्रति क्विंटल असा भाव होता. मात्र यावर्षी 1800 ते 2000 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. स्वारगेट एसटी बस स्थानकावरती पहिल्यांदाच महिला सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय तक्रार निवारण कक्ष देखील स्थापन केलाय. स्थानकाचं सुरक्षा लेखापरीक्षण झाल्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवली जाणार आहे अशी माहिती एसटी महामंडळाचे पुणे विभाग नियंत्रक प्रमोद नेहुल यांनी दिली. संत तुकोबांच्या पालखी मार्गावरील देहू ते माळवाडी दरम्यान अपघात झालाय. भरधाव दुचाकीनं पिकअपला जोरदार धडक दिली. मात्र या अपघातातनं दुचाकीस्वार थोडक्यात बचावला. राज्यातील 24 चेकपॉइंट्स 15 एप्रिलपर्यंत बंद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत. देशभर जीएसटी लागू असल्यामुळे सीमा तपासणी नाक्यांचं म्हणजेच चेकपॉइंटचं महत्त्व कमी झालंय. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं बीएससी नर्सिंगच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता 13 मार्चपर्यंत अर्ज सादर करता येतील. तर परीक्षा 7 आणि 8 एप्रिलला असणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात बारसू इथे रिफायनरी प्रकल्प होणारच अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रकल्प उभारणं अवघड आहे. त्यामुळे महाराष्ट्राकडनं फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आरामको कंपनीनं आंध्र प्रदेश आणि गुजरातशी गेले काही महिने बोलणी सुरू केली आहेत. सांगलीमध्ये गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं जीवन गौरव आणि ऋणानुबंध पुरस्काराचं वितरण संपन्न झालं. साहित्यिक तारा भवाळकर यांना ब्रँड सांगलीकर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 5 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित असल्यामुळे धाराशिवच्या लोणी इथल्या शेतकरी निवेदन देण्यासाठी महावितरण कार्यालयात गेले. यावेळी अभियंता अंकुश जाधव यांनी शेतकऱ्यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. नांजा गावातील पशुपालकांनी विविध समस्यांबाबत आमदार संतोष दानवेंची भेट घेतली. यावेळी दानवेंनी तत्काळ पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना फोन करून जाब विचारला. या संभाषणादरम्यान दानवे आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यानंतर दानवेंनी पशुसंवर्धन अधिकाऱ्याला बदली करण्याची धमकी दिली. परभणी शहर आणि बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही बंद आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. त्यामुळे बसस्थानक परिसरात सीसीटीव्हीसोबतच पोलीस चौकीची उभारणी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 12,000 सिंचन विहिरींना मंजुरी देण्यात आली. मात्र 2024 पासून शेतकऱ्यांना विहिरींचं अनुदान मिळालेलं नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. वाशिमच्या कारंजा तालुक्यातल्या खेरडा गावात पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जिल्ह्यात भीतीचं वातावरण आहे. दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता योग्य खबरदारी घेण्याचं आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आलंय. वाशिमच्या एसटी आगारात 10 नव्या बसेसचं लोकार्पण करण्यात आलं. वाशिमचे आमदार श्याम खोडेंच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. चित्रपट निर्माते महेश मांजरेकर कुटुंबियांसमवेत तुळजाभवानी मातेचं त्यांनी दर्शन घेतलं. यावेळी देवस्थान समितीकडनं मातेची प्रतिमा आणि महावस्त्र देऊन मांजरेकरांचा सन्मान करण्यात आला.
अकोला शहरामध्ये नीटच्या क्लासेससाठी आलेल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या एका 17 वर्षीय विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली होती. प्रसन्न वानखेडे असं विद्यार्थ्याचं नाव असून पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी केली. पुणे जिल्ह्यातील कोरेगावात एका युवती आणि तिचा मामेभाऊ रात्रीच्या वेळी गप्पा मारत बसले होते. यावेळी दारू पिऊन आलेल्या 2 युवकांनी या दोघांवर अत्याचार करत या संबंधित युवतीवरती अत्याचार करत तिच्या अंगावरचं सोनं घेऊन दोन्ही युवक पसार झाले. या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. पिण्याचं पाणी आणण्यासाठी गेलेल्या काकी आणि पुतणीचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. अक्कलकोटच्या मैंदर्गी इथली ही घटना. या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. सोलापुरात घोरपड या वन्य प्राण्याच्या गुप्तांगाची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. तब्बल 151 घोरपडींच्या गुप्तांगांची तस्करी करताना आरोपींना पकडण्यात आले. हिंगोलीच्या वसमतमध्ये लग्नाचा आमिष दाखवून एका तरुणीवर अत्याचार करण्यात आला. दरम्यान या प्रकरणी आरोपी तरुणावर गुन्हा दाखल झालाय.